गो. गेल्या वर्षी याच दिवशी कल्याणच्या एका भव्य सभागृहामध्ये राजाभाऊंचा 75वा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला होता. त्या समारंभातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांच्या एका सुहृद मित्राने त्यांची घेतलेली खास मुलाखत. त्यामध्ये राजाभाऊंनी वेगवेगळ्या विषयांवरची आपली मते सविस्तर विशद करून सांगितली होती. त्यांच्या त्या चौफेर बॅटिंग मागील परिश्रम आणि अभ्यास आम्हाला स्पष्टपणे जाणवत होता. उण्यापुऱ्या 10 वर्षांच्या परिचयात राजाभाऊंनी माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर भावाचं नातं निर्माण केलं आणि ते अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने जपलं. आमची 2 कुटुंब कायमस्वरूपी जोडली गेली. त्यांनी सदैव मला मानाचं स्थान दिलं आणि माझे विचार जाणून घेऊनच आपल्या कार्याच्या दिशा ठरवल्या, खास करून संगीत क्षेत्रामधल्या. संगीत हा आमच्यातील समान दुवा होता. मला प्रचंड आवड होती आणि त्यांचा सखोल अभ्यास होता आणि ज्ञान पण होतं. सप्तसूर संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या घरी संगीत रसिक मित्रांची मनं जिंकून घेत होते आणि माझ्या घरी मीही अधूनमधून सांगीतिक कार्यक्रम करत होतो. अरुण भट यांच्या अनुभव टूर्स या संस्थेच्या शिरसी येथील रिसॉर्टमध्ये आम्ही दोघांनी चित्रपट संगीतावर आधारित अनेक दृकश्राव्य कार्यक्रम केले. त्यासाठी आम्ही एक आठवडा तिकडे मुक्काम ठोकत असू. या कार्यक्रमांना सुद्धा भव्य प्रतिसाद मिळाला. परदेशी बँकेत अत्युच्च पदावर विराजमान अशा राजाभाऊंना इतर सर्वच क्षेत्रात आणि खास करून संगीत क्षेत्रात इतकं प्रावीण्य कसं मिळवता आलं हे मला न उलगडलेलं कोडं आहे. त्याचं उत्तर शोधताना मला त्यांच्या यशस्वी वाटचालीतील वहिनीसाहेबांचा सहभाग प्रकर्षाने जाणवतो. त्यांनी नेहमीच आपल्या पतीला सक्रिय पाठिंबा दिला, उत्तेजन दिलं, साथ दिली. आमच्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या दोन्ही मुलांना या दोघांनी जबरदस्त लळा लावला. राजाभाऊंच्या संगीत प्रेमाचा एकच दाखला द्यायचा झाला तर त्यांच्या महानिर्वाणाच्या 2च महिने आधी स्वतःची प्रकृती साथ देत नसताना देखील त्यांनी शिरसी येथे वहिनींसह जाऊन 3 सांगीतिक कार्यक्रम केले. त्यासाठी लागणारं होमवर्क त्यांनी आधीच करून ठेवलेलं होतं. त्यांची परदेशात वास्तव्याला असलेली 2 मुलं हे त्यांच्या जीवनाचं सर्वस्व होतं. हे प्रेमाचे हळूवार धागे त्यांना जगायला बळ देत होते, उमेद आणि उत्साह पुरवित होते. राजाभाऊंच्या आयुष्यातील या शुभदिनी टिपे न गाळता आपण स्वर्गात साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.